हे 3 HP सोलर आहे आणि 3 HP सोलरवर आपलं मित्रांनो हे 4 गन एकदम फास्ट चालतात. याच्यामध्ये फक्त 5 ते 6 गन व्यवस्थित चालू शकतात. तर आपण काय केलं की 6 गन आणि पलीकडून हे उर्वरित राहिलेलं जे यामध्ये 4 गन टाकावं लागतं. तर मग त्यामुळे आपण परत 2 टाकण्यापेक्षा आता हे 4-4चे 2 हे करून घेतलं आणि पाणी फास्ट मारतं. त्यामुळं 4-4 टाकलं. यामध्ये 3 HP सोलर असल्यामुळं हे 6 गण गुंगीत आहे. म्हणजे याची ही मोटरची जी हेड आहे ती हेड 50 हेडची मोटर आहे ती. आणि त्यामुळं मग आपण त्यामध्ये 70 हेड होतं. पण 70 हेड जे खूप खोलून पाणी घेऊन मारतं असतं त्यामुळे पाणी कमी देतं. त्यामुळे आपण कमी हेडचं वापरलं. आणि आता आपण दुसरं जे 5 HP जे सोलर आहे आपल्याकडे ते तुम्ही बघू शकता. आता तर ते 5 HP सोलर आहे ते 10 गण विहिरीतून हे करत आहे. तर आणि हे जे तुम्ही हे अलीकडे तुम्ही बघू शकता. हे जे अलीकडे जे त्या खांब्याच्या अलीकडचं जे ते एकूण 3 HP आहे. GK LNTचं आहे ते. आणि हे GKचं आहे. आणि ते LNTचं आहे ते सुद्धा 30 हेडची मोटर असल्यामुळं ते बी एक 9 ते 10 गण व्यवस्थित घुमताना आपल्या याला साधारणतः 9 गण लागतात. ते व्यवस्थित घुमून घेतं ते. म्हणजे आपल्याला डबल पलटी टाकायचं काम नाही. फक्त एवढं आहे की त्याचे जे आता हे जसं लाईटवर जसं चालणार आहे आणि हे जे आता एकूण कमी गणं टाकले आपण 4च, तर ते फास्ट पाणी मारतं. एकूण जवळजवळ साधारणतः 25 फूट तिकून 20 फूट 20-25 फूट आणि एकूण 20-25 फूट अशा पद्धतीने पाणी मारतं ते. तर तसं तेवढं पाणी मारत नाही. 15 ते 20 व्यवस्थित 15 ते 18 फुटापर्यंत पाणी मारतं. म्हणजे एकूण आपलं मधली पलटी जी आडवी पलटी आपण टाकतो तशी आडवी पलटी टाकायचं काम पडत नाही. त्यामुळे ते मोटरची निवड करताना फक्त 30 हेडची हे जे विहीरची जे हे करत असतो आपण तर ते 30 हेडची निवडावी. जेणेकरून तुमची विहीर 100 फूट जरी असेल तर आता माझी विहीर एकूण 11 परस आहे. तर म्हणजे जवळजवळ 90 फुटापर्यंत 11 77 आणि ते वरले म्हणजे एकूण 80-85 फुटापर्यंतची विहीर आहे. आणि त्या विहिरीमधून 85 फुटावरून ते 10 गण गुंगतं म्हणजे 3 HPची. तर ते 30 हेडची मोटर असल्यामुळे तर मोटर निवडताना तुम्ही काय करावं की पहिली काळजी काय करायची की त्याचं हेड चेक करून पाहावं. जे एजंट असते त्यांच्या पद्धत ते विचारतात तुम्हाला किती हेडची मोटर पाहिजे. तर बोर जर 300-350 फूट जर असेल तर तुम्ही 70 हेडची घेऊ शकता. बोर जर तुमचा बोरवेल्स असेल 200 फुटापर्यंत तर तुम्ही 50 हेडची घेऊ शकता. पण तुमचा बोरवेल जर 100-150 आणि एक 125 फुटापर्यंत जर असेल 100-125 फुटापर्यंत तर तुम्ही 30 हेडचीच मोटर मागा. कारण जे 30 हेडचं आहे ते खूप पाणी मारतं. आणि विहिरीचं असेल तर आवर्जून 30 हेडचं मागा. कारण 30 हेडची मोटर खूप पाणी देते. धन्यवाद.